नमस्कार, माझं नाव वृषाली गोसावी. मी पुण्याचीच आहे आणि गेले मी 3-4 वर्ष नाटक करते आहे. व्यावसायिक नाटकं, प्रायोगिक नाटकं दोन्ही प्रकारची नाटकं केली आहेत आणि एक्सपिरियन्स आत्तापर्यंतचं माझं खूप छान आहे. आणि ह्या नाटकाची तर गोष्ट फारच वेगळी आहे, कारण ह्या नाटकात आम्ही पहिल्यांदाच मालवणी भाषेचा म्हणजे मालवणी भाषेत करतो आहे नाटक. आमच्यासाठी भाषा नवीन आहे, पण मालवणी कोकणी भाषेमध्ये एक स्वीटनेस असतो, गोडवा असतो. तर बऱ्याच दिवसांपासून इच्छा होती की असं काहीतरी नाटक करायचं आहे म्हणून. आणि मूळतः आत्तापर्यंत जी नाटकं केली आहेत मी, ती मराठी नाटकं केली आहेत, हिंदी नाटकं केली आहेत, इंग्लिश नाटकं केली आहेत. पण ही एक वेगळी अपॉर्च्युनिटी होती जी ह्या नाटकाची सुरुवात डिरेक्टर प्रसाद आचरेकर सर त्यांनी आम्हाला विचारलं होतं की म्हणजे त्यांनी सांगितलं की मी स्वतः स्वतः लेखन केलेलं एक नाटक आहे जे मालवणी आहे, तर तुम्ही कराल का वगैरे त्यांनी विचारलं होतं. आणि त्यानंतर सुरुवातीला त्यांनी मला एक मराठी भाषेतला रोल दिला होता, पण त्यानंतर तर अजून छान गोष्ट झाली की त्यांनी मला विचारलं की तू मालवणी भाषेतला रोल करशील का. तर हे तर माझ्यासाठी खूप जास्त चांगली गोष्ट होती, कारण की मराठी नाटकं ऑलरेडी केली होती, पण मालवणी भाषेतलं करायचं, वेगळी भाषा आणि वेगळं हे. आणि कुठल्याही कलाकाराला हेच हवं असतं की वेगवेगळे रोल्स, वेगवेगळ्या भाषा शैलींमध्ये काम करावं वगैरे. तर माझी पण तीच इच्छा होती आणि ती प्रसादमुळे झाली पूर्ण. येस. सेम माझ्यासोबत पण असंच होतं की ह्याच्या आधी सेम नाटकं केलेली होती की प्रमाण भाषेतली. ह्याच्यात आमच्या डिरेक्टरांनी अप्रोच केलं, एक रोल होता छोटासा, तर त्यात थोडासा बदल झाला त्याच्यानंतर. मग त्यासाठी एक मोठ्या भावाची एक भूमिका होती, तर ती मला दिली. आणि सेम असंच झालं की वेगळी भाषा काहीतरी यावी, की प्रत्येकजण कलाकाराला हेच हवं असतं की कोल्हापुरी यावी, कुठं विदर्भाची, हे अशा भाषा याव्या. आणि एक चांगली संधी मिळाली सरांमुळे. त्यामुळे मालवण भाषा शिकण्यासाठी ही प्रत्येक गोष्ट खूप महत्त्वाची आहे प्रत्येक कलाकाराला, की तिथली लकब, तिथली भाषा. जरी भविष्यात असा रोल आला तर त्रास नाही होणार ह्या गोष्टीसाठी. त्याच्यामुळे आम्हाला ते छान वाटलं की त्यांनी ते कॅरेक्टर दिलं आणि तेच निर्माते आहेत, दिग्दर्शक आहेत, तर त्याच्यामुळे ते छान वाटते. कॅरेक्टरबद्दल सांगायचं झालं तर माझं वय 25 वर्ष आहे सध्या, आणि माझं कॅरेक्टर जे आहे ते 35+ एज आहे माझं त्यामध्ये. आणि बरेच चॅलेंजेस होते मला, कारण की मालवणी भाषा एकतर, त्यानंतर एज जास्त दाखवायचं आहे, आणि मूळतः माझा जो स्वभाव आहे त्याच्या टोटली ऑपोजिट ते कॅरेक्टर आहे. कारण माझा जो मूळ स्वभाव आहे तो थोडासा असा शांत आणि सरळ आहे, पण जे कॅरेक्टर आहे ते खूप जास्त एक खुसपट करणाऱ्या ज्या बायका असतात त्या टाईपमध्ये आहे, पण ती ॲट द सेम टाईम चांगली पण आहे. म्हणजे असे वेगवेगळे थोडेसे शेड्स आहेत त्या रोलला. आणि येस, मला खूप मजा येते ते करताना. नाटकात माझा मूळ शांत आहे आणि सिमिलर आहे माझ्या स्वभावासोबत. त्यामुळेच डिरेक्टर सरांनी मला तो रोल दिला असेल. मी शांत आहे आणि ह्यांच्यासोबत म्हणजे थोडीशी अनबन होते, काहीतरी
होतं. म्हणजे एवढी गोष्ट नाही आहे फार की स्क्रिप्ट आली, ती समजून घेतली, त्याच्यात बदल उतार चढाव होते, पण सिमिलर होऊन गेलं ते मला केलं. नाटकामध्ये माझा मूळ स्वभाव हा शांतच आहे आणि रिअल लाईफमध्ये पण माझा स्वभाव शांत आहे. त्यामुळेच बहुतेक आमच्या डिरेक्टरांनी आम्हाला म्हणजे मला तो रोल दिला असावा. कॅरेक्टर अचीव करण्यासाठी म्हणजे जास्त काही एवढी अडचण नाही आली, पण डायलॉगसाठी भरपूर मला स्ट्रगल करावं लागला. कारण की मुळात तर ते मालवणीच होतं आणि त्यात बरेचसे असे वाक्य होते, संस्कृत होते, तर त्यासाठी पण मला अभ्यास करावा लागला. प्रत्येक शब्द न शब्द तो परफेक्ट आला पाहिजे आणि त्याचा अर्थही सांगायला लावला त्यांनी. तर तोही आम्ही तो सांगितला आहे प्रेक्षकांना, तर ते नाटकामध्ये ते समजेलच. तर त्याचा डायलॉग असा होता, ब्रह्मणेन वसुधैव कुटुंबकम सर्व जगत ब्रह्मरूपमेव धर्मो हि ब्रह्मणस्याधारः येन गृहं मंदिर भवति. तर असा तो संस्कृत डायलॉग होता. तर त्याच्याबद्दल पण नाटकामध्ये तर सांगितलेलंच आहे आणि एवढं काय वाटलं नाही ह्याच्याबद्दल, कॅरेक्टरबद्दल, कारण की ते सिमिलरच होतं माझ्या. आमच्या दोघांच्या केमिस्ट्रीबद्दल सांगायचं झालं तर आमची केमिस्ट्री खूप छान आहे ॲक्च्युली. एक जशा गावाकडे बायका असतात की ज्या खूप डॉमिनेटिंग असतात, सो तसं त्या टाईपमध्ये माझं कॅरेक्टर आहे. आणि मला ते कॅरेक्टर करणं खरंच खूप टफ होतं, कारण की माझा जो रिअल लाईफमधला स्वभाव आणि तो एकदम म्हणजे सिमिलॅरिटीज काहीच नाही त्याच्यात, टोटल चेंजेस होते. आणि येस, त्याचा जो स्वभाव आहे तो खूप जास्त म्हणजे असा शांत असा दाखवला आहे. आता मला माहीत नाही तो रिअल लाईफमध्ये कसा आहे, बट येस. आणि खूप मजा आली आम्हाला हे करताना. आम्ही दोघंसुद्धा म्हणजे खूप प्रॅक्टिस केली आम्ही त्या सीन्सची वगैरे, आणि येस, खूप मजा आली. आता सेम माझं तसंच होतं की आमच्या केमिस्ट्रीबद्दल हिचं कॅरेक्टर असं डॉमिनेटिंग आहे आणि माझं शांत आहे, त्याच्यामुळे मला समजून तर घ्यायचं आहेच त्यांना. आणि मजा तर आलीच, कारण की तो सीन बसवताना हे करताना की ते आम्ही जुळवून घेतलं. स्टार्टिंगला तर ते आधी जमलं नाही, पण नंतर बोलून हे करून सगळे डायलॉग्स, वाक्यांमध्ये उतार चढाव, तर हे प्रत्येक वाक्यामध्ये आम्ही थोडे व्हेरिएशन्स आणून म्हणजे ते कॅरेक्टर आम्ही बिल्डअप केलं की ते प्रेक्षकांना छान वाटेल, अजून किती इम्पॅक्टफुल वाटेल याचा खूप आम्ही प्रयत्न केला. आणि प्रत्येक वाक्याला आम्ही त्या वाक्यासाठी भरपूर कामं केली. हे कसं करता येईल, काय करता येईल, अजून काय वेगळं दाखवता येईल. त्यामुळे असंच केमिस्ट्री होती आमची. प्रॅक्टिस आम्ही नाटकाची भरपूर प्रॅक्टिस केली. जेव्हा आम्हाला स्क्रिप्ट मिळाली, आम्ही सगळ्यांनी बसून रीडिंग वगैरे केलं आणि बरीच प्रॅक्टिस केली. त्यानंतर मी म्हणजे जॉबलासुद्धा जाते, सो मी एक असिस्टंट प्रोफेसर म्हणून जॉब करते. आणि त्यानंतर मग इकडे रिहर्सलला संध्याकाळच्या टायमिंगला येऊन आम्ही प्रॅक्टिस करत होतो. कोकणी बायका दाखवायच्या आहेत, तर मग कोकणी बायकांचं नऊवारी साडी नेसणं म्हणा, किंवा मग त्यांच्यासारखं फॉन्ट करणं, म्हणजे त्यांच्यासारखी त्यांचं चालणं कसं, बसणं कसं, किंवा त्या बायका कशा बोलतात, ह्या सगळ्या गोष्टींचा अभ्यास म्हणून आम्ही बरेचसे व्हिडिओज बघितले आणि त्यातून म्हणजे शिकत गेलो. किंवा मग कोणीतरी की मग काय करावं लागेल, रोज चर्चा आम्ही त्याच गोष्टींवरती. इवन माझ्या घरी मी रोज डेली ह्याच भाषेमध्ये बोलते आहे तेव्हापासून. ही एकदम खूप छान स्वीट भाषा, आणि आता ती अशी तोंडवळणी पण पडली आहे, तर खूप छान वाटतं आहे. आणि येस, खूप जास्त मजा येते. नाटक करताना तर मुळात खरंच मजा आली. प्रॅक्टिसचं म्हणाल, प्रत्येकजण येत होतं, प्रत्येकजण करत होतं, प्रत्येकजण कसा लकप धरतो आहे नाटकामध्ये ते बघून खूप मजा यायची आणि वेळेत तर यायचेच. आणि मुळात मी प्रोडक्शनमध्ये काम करतो मूवीच्या, तर ते करून हे नाटकामध्ये येणं त्या फार मजा आल्या. आणि मालवणी नाटक येता जाता म्हणजे गाडीवर जरी जात असेल तरी ते कसं बोलता येईल, काय करता येईल, ते आता एवढं ते रिवाईज केले की आता जरी झोपेत जरी सांगितलं की बोला तरी पण आम्हाला बोलता येईल की असे पटकन बोलून जातो डायलॉग्स. मग असे खूप मजा आली आणि खूप भारी वाटते की हे नाटक करायला मिळालं.
कारण की एक वेगळीच भाषा आहे, वेगळीच गुण आहे. आणि मुळात कोकणी माणसं हे गोड आहेत, सगळ्यांना आपुलकीनं एकत्र आणणं, प्रत्येक सण एकत्र साजरा करणं. कोणी असंही म्हणतात की उपाशी तर कोणी जातच नाही तिकडून. हे खूप खूप मजा आहे आणि ते आमच्या डिरेक्टर थ्रू ते समजतं आहे की त्यांचाही स्वभाव खूप गोड आहे, सगळ्यांना समजून घेणारा आहे. असं खूप खूप मजा आली या नाटकात. अहो ऐका ना. फालतूपणा नको हा. गणपती विसर्जन करू तू असा काय ता बोल पटकन. अहो ऐका तरी, इकडे येवा. मग काहीतरी महत्वाचं बोलूच असा. बसा तरी 2 मिनिटं. काय का बोल पटकन. काय हो, लगीन झाले कसे वागत होता सारखं लक्ष्मी ग लक्ष्मी 2-2 मिनिटांत का हाकणार. तेव्हा गोष्ट वेगळी होती. आता काय रोग ठरलं मग. लाडात येऊ नको हा. तुझ्या डोक्यात काय दुर्बुद्धी इली हा ती सांग. कसली दुर्बुद्धी. मी काय प्रेमाने वागत नाही काय. नाही, प्रेम भरपूर आहे तुझा, पण त्याका काही वेळ काळ असता. असा दिवसा ढवळ्या प्रेम दाखवल्यान शंका येता. कसली शंका. तुमचा काय पण असता. काय पण नाही. मागच्या एकादशी सकाळी 10 वाजता प्रेम दाखवलं, झाला काय झाला. माझ्या खिशात 5,000 रुपयाचं फटको, पैठणी मागलंस. परत 2 दिवसांनी प्रेम दुपारी 1 वाजता प्रेम दाखवलंस, पण झाला काय. तेव्हा काय आणि माझ्यात भावात भांडणं लावलंस. त्यामुळे तुझा प्रेम नकोसा झाला गे बाय. पण ऐका तरी मी काय सांगते ता. गो सारखा काय ऐका तरी बाजूत तर बसलंय. आता काय मांडीवर बसा तुझ्या. बसला तर नवल काय त्यात आणि. नाही काय तुझे रंग माका नीट समजत नाही. तुझ्या डोक्यात शकुनी फिरता. तू लांब राव. पण ऐका तरी मी काय सांगते ता. आपल्या फायद्याचाच विचार करताय ना. माझं फायदो लय केलंस. सांग पटकन. सांगताय पण चिडा नको हा. आता सांगते का कानाखाली गणपती काढे ना. अहो ठीक आहे बोल. हो सांगतो. ब्रह्मज्ञान हे अनंत आहे. त्याची सुरुवात पण नाही आणि शेवट पण नाही. जसं की पाताळ आणि आकाश. ज्या ज्ञानाने माणसातला माणूस जागा होतो ना, ते ब्रह्मज्ञान. ज्या ज्ञानाने विज्ञान प्रगत झालं ना, ते ब्रह्मज्ञान. ज्या ज्ञानाने भौतिक आणि आत्मिक सुख यातला फरक समजतो ना, ते ब्रह्मज्ञान. ज्या ज्ञानाने विकृती नष्ट होऊन संस्कृती टिकते ना, ते खरं ब्रह्मज्ञान. कोण म्हणतं विज्ञान आत्ता प्रगत झालं. अरे आम्हाला वेद पुराण माहितीच नाही तर शास्त्रातील विज्ञान काय समजणार प्रल्हाद. ब्रह्मणेन हि वसुधैव कुटुंबकम सर्व जगत ब्रह्मरूपमेव धर्मो हि ब्रह्मणस्य आधारः येन गृहं मंदिर भवति.